प्रतिसाद स्वप्नाची क्रांती सिंह होते तुमच्याकडचे धमक नाना पाटील दिसे तुमच्या डोळ्यात त्या फुले शाहूच्या कार्याची चमक फुले शाहूच्या कार्याची चमक. नमस्कार, माझे नाव कुमारी गौरी कमल आहे. आज मी आपल्यासमोर काही क्रांतीसिंह नाना पाटील यांच्याविषयी बोलणार आहे. ते तुम्ही शांत चित्ताने ऐकून घ्यावे अशी माझी नम्र विनंती. क्रांतीसिंह नाना पाटील हे स्वातंत्र्य लढ्यातील धाडसी व धैर्याने लढणारे एक नेते होते. यांचा जन्म 3 ऑगस्ट 1900 रोजी एडे मच्छिंद्र वाळवा सांगली येथे झाला होता. यांचे संपूर्ण नाव नाना रामचंद्र पाटील असे होते. नाना पाटील असे होते. ते एक अन्याय शोषक ब्रिटिशांविरुद्ध लढणारे खंबीरपणे उभे राहिले. देश घडवला. नमस्कार, मी त्या सर्वांचा ज्यांनी भारत देश घडवला. नमस्कार, माझे नाव सान्वी शरद जनक, इयत्ता 6वी तुकडी. आज मी तुम्हाला क्रांतीसिंह नाना पाटील यांच्याविषयी काही 2 शब्द सांगणार आहे. ते तुम्ही शांत चित्ताने ऐकून घ्यावे अशी माझी नम्र विनंती. नाना पाटील हे स्वातंत्र्य सैनिक आणि स्वातंत्र्योत्तर मराठी राजकारणी होते. क्रांतिसिंह म्हणजे क्रांतिकारक सिंह या नावाने ते प्रसिद्ध होते. नाना पाटील यांचे मूळ नाव नाना रामचंद्र पिसाळ असे होते. त्यांचा जन्म 3 ऑगस्ट 1900 रोजी सांगली जिल्ह्यातील येडेमध्ये. असे दिसत होते तुमच्या डोळ्यात क्रांतीची ज्योत पेटत होती तुमच्या हातात. क्रांतीची ज्योत पेटत होती तुमच्या हातात. शिक्षणाचा प्रसार रस्ते व पाणी. शिक्षणाचा प्रसार रस्ते व पाणी जनतेसाठी झटले नाना तुमची ही खरी कहाणी. जनतेसाठी झटले नाना तुमची ही खरी कहाणी. सामान्य व्यासपीठ व व्यासपीठावर बसलेले वंदनीय गुरुजन आणि माझ्या मित्रमैत्रिणींनो, माझे नाव मधुमेश्वर. मी इयत्ता 7वी विद्यार्थिनी. मी आज क्रांतीसिंह नाना पाटील यांच्याविषयी काही 2 शब्द सांगणार आहे. ते तुम्ही शांत चित्ताने ऐकून घ्यावे अशी माझी नम्र विनंती. नाना पाटील यांचा जन्म 3 ऑगस्ट 1900 रोजी आपल्या सांगली जिल्ह्यातील एडे मच्छिंद्र या गावी झाला. त्यांना सर्व लोक क्रांतीसिंह म्हणत, कारण त्यांनी ब्रिटिश विरुद्ध सशस्त्र क्रांतीचा शोध लावला. त्यांनी ब्रिटिशांना आव्हान पाठवण्यासाठी बद्री सरकार म्हणजे ब्रिटिश सरकारची स्थापना केली. पण दुर्दैवाने 6 डिसेंबर 1976 रोजी त्यांचे निधन झाले. अशा या महान क्रांतिकारकांमध्ये कोटी कोटी प्रणाम. क्रांतीसिंह नाना पाटील यांच्याविषयी काय 4 शब्द सांगणार आहेत. ते तुम्ही शांत चित्ताने ऐकून घ्यावे ही माझी विनंती. नाना पाटील हे भारतीय स्वातंत्र्य सैनिक आणि स्वातंत्र्य मराठी राजकारणी आहेत. त्यांचा जन्म 3 ऑगस्ट 1900 रोजी सांगली जिल्ह्यातील एडे मच्छिंद्र येथे झाला. त्यांचे पूर्ण नाव नाना रामचंद्र. शिवबाची देणे जागृत केला महाराष्ट्र सिंह गर्जनेने. जागृत केला महाराष्ट्र सिंह गर्जनेने. नमस्कार, मी कुमारी गोयाबाई खान कांबळे, इयत्ता 7वी विद्यार्थिनी. आज क्रांतिसिंह नाना पाटील यांच्या पुण्यतिथीविषयी मी 2 शब्द सांगणार आहे. सांगली जिल्ह्यातील एडे मच्छिंद्र वाळवा या लहानशा खेड्यात हा महामानवाचा जन्म झाला. 3 ऑगस्ट 1900 रोजी यांचा जन्म झाला. नानाचे कुटुंब वारकरी संप्रदायाला असल्याने त्यांचे धार्मिक व आध्यात्मिक संस्कार झाले. क्रांतिसिंह नाना पाटील हे नाव लढ्याचे प्रतीक आहे. 1942च्या चले जाओ या आंदोलनातून त्यांनी सातारा जिल्ह्याचे सरकार. माझे नाव आरोही दिसे. मी आता 7वी मध्ये शिकते. मी आज आपल्याला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याविषयी काही 4 शब्द सांगणार आहे. ते तुम्ही शांत चित्ताने ऐकून घ्यावे. ही आंबेडकर यांचा जन्म 14 एप्रिल 1891 रोजी मध्य प्रदेशातील महू या गावी झाला. त्यांच्या आईचे नाव भीमाबाई व वडिलांचे नाव रामजी असे होते. त्यांच्या आईचे नावावरूनच त्यांचे नाव भीमा असे ठेवण्यात आले. बाबासाहेब हे लहानपणापासूनच खूप हुशार व त्यांना वाचण्यास सवय होते. ते अवघ्या 5 वर्षांचे असताना त्यांच्या आईचे निधन झाले. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी 14 तळ्याचा सत्याग्रह केला व सर्वांना पाणी भरण्याचा हक्क मिळवून दिला. डॉक्टर बाबासाहेब नेहरू म्हणत, माणसांच्या सहवासापेक्षा मला पुस्तकांचा सहवास अधिक आवडतो. व ते म्हणत की शिक्षण ही वाघिणीची दूर आहे आणि जो हे प्राशन करेल तो गुरगुरल्याशिवाय राहणार नाही असे त्यांचे मत होते. जाता जाता मी एवढेच बोलेल. दलितांची तलवार होऊन गेले, अन्यायाविरुद्ध प्रहार होऊन गेले. दलितांची तलवार होऊन गेले, अन्यायाविरुद्ध
विरुद्ध प्रहार होऊन गेले होते ते गरीबच, पण या जगाचा कोहिनूर होऊन गेले, या जगाचा कोहिनूर होऊन गेले. जय हिंद, जय हिंद. आणि त्याच मधीतला एक रत्न म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्म 14 एप्रिल 1891 मध्ये मध्य प्रदेशातील महू या गावी झाला. त्यांच्या आईचे नाव भीमाबाई तर वडिलांचे नाव रामजी असे होते. त्यांच्या शालेय जीवनात त्यांना दलित असल्यामुळे खूप त्रास सहन करावा लागला. शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे, शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे, जो कोणी प्राशन करेल तो गुरगुरल्याशिवाय राहणार नाही, तो गुरगुरल्याशिवाय राहणार नाही असे ते सतत म्हणत. त्यांनी मूकनायक या वृत्तपत्रातून समाजाला जागृत केले. अशा या मानवाचा अखेर 6 डिसेंबर 1956 मध्ये त्यांचे महापरिनिर्वाण झाले. जाता जाता एवढेच बोलून जाते की आले किती गेले किती उडून गेले भरारा, आले किती गेले किती उडून गेले भरारा, संपला नाही आणि संपणारही नाही माझ्या भीमाचा दरारा, संपला नाही आणि संपणारही नाही माझ्या भीमाचा दरारा. एवढे बोलून मी माझ्या विचार मंचाची रजा घेते. Principal, teacher, parents and all my dear friends. My name is Rajeshwari Rahul Guru. Today I am presenting Krantisiha Nana Patil's speech. Please listen carefully and cooperate. Nana Patil was Indian freedom fighter and a post is Indian independence Marathi politician. He was also known as Krantisiha, which is mean by revolutionary lion. He born on 3 August 1900 Edimachandra, Sangli district, Maharashtra. His full name was Nana Ramchandra Pisar. He involved in a independence struggle and developed independence day. And it is a good man of Indian independence struggle. He involved in a 1932 civil disobedience movement. And he died 6th December 1947. दोन महामानवांचा स्मृतिदिन आहे. ज्या महामानवानं पशुत्वाकडून माणुसकी निर्माण केली, मानवत्वाकडे विकास केला, माणसाला माणसामध्ये आणण्याचं काम केलं. समता, बंधुता, न्याय आणि स्वातंत्र्य ही महान मूल्य दिली. आणि अशी राज्यघटना अखंड जगातील विविध देशाची राज्यघटना अभ्यासून 2 वर्ष 11 महिने 18 दिवस अहोरात्र झटून ज्या महामानवानं संविधान निर्मिती केली, मसुदा तयार केला, त्या महामानवाचा महापरिनिर्वाण दिन. त्यांना आपण भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार म्हणतो. नेहमी लक्षात ठेवा, शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा. कारण शिक्षण खूप महत्वाचं आहे. शिक्षणाशिवाय मनुष्य परिवर्तन होऊ शकत नाही. शिक्षणाची व्याख्या त्यांनी केली म्हणजे परिवर्तन, माणसातलं परिवर्तन म्हणजे शिक्षण. आणि त्यामुळे शिक्षण खूप महत्वाचं आहे. आपल्याला आतापर्यंत एकच माहिती आहे की शिक्षण म्हणजे फक्त शिकायचं, साक्षर व्हायचं. तर साक्षरतेच्या पलीकडं चिंतन मनन करून एक तार्किक विचार मांडणं हे पण खूप महत्वाचं आहे. शिका, शिक्षण गेलं, संघटित व्हा, समान विचारानं, समान उद्देशानं एक उत्कृष्ट काम करण्यासाठी एकत्र आला पाहिजे. कारण आज आपण बघतोय रिकामन चैतनाचा कारखाना व्हॉट्सअप युनिव्हर्सिटीच्या माध्यमातून अनेक तरुण भडकवण्याचा प्रयत्न केला जातोय. त्यासाठी शिक्षण गरजेचं आहे. आज व्हॉट्सअपवर, फेसबुकवर, युट्यूबवर सगळ्यात मोठी समस्या निर्माण झालेली आहे ती म्हणजे खरं काय खोटं काय कळत नाही. कोणी तर टाकतंय व्हॉट्सअपवर आणि सगळा समाज पेटला जातोय, दंगली घडल्या जातात. अशा प्रकारचे हे प्रकार होऊ नये यासाठी समान विचाराच्या उद्देशाने शिक्षितांचा ग्रुप असला पाहिजे, संघटन असलं पाहिजे. म्हणून संघटित व्हा. आणि त्यानंतर तिसरा मुद्दा सांगितला तो संघर्ष करा. संघर्ष करा म्हणजे भांडा नव्हे, तर आपल्या न्याय हक्कासाठी आपल्याकडून अन्याय करत असेल, प्रस्थापित आपल्यावर अन्याय करत असेल, अत्याचार करत असेल तर त्यांच्या विरुद्ध संघर्ष करण्याची तयारी सुद्धा आपल्यामध्ये असली पाहिजे. त्यामुळे शिका, संघटित व्हा, संघर्ष करा ही त्रिसूत्री त्यांनी आपल्याला दिलेली आहे. त्यामुळे दुसरे व्यक्तिमत्व आहे क्रंसिय नाना पाटील.
तलाठी म्हणून काम करत असताना ब्रिटिशांकालीन परिस्थितीमध्ये आपल्या सांगली जिल्ह्यातील इस्लामपूर तालुका अर्थातच आता त्याला आपण वाळवा तालुका म्हणतो, त्या वाळवा तालुक्यातील एडी मच्छिंद्र या गावी शेतकरी कुटुंबामध्ये त्यांचा जन्म झाला. थोडं शिक्षण घेऊन ते तलाठी म्हणून काम करू लागले. त्या काळामध्ये ब्रिटिश कसे शेतकऱ्यांना गोरगरिबांना लुटतात हे पाहिलं आणि त्याने तलाठी पदाची नोकरी सोडून दिली आणि त्याने अखंड स्वातंत्र्यामध्ये अग्नी आहुती दिली, स्वातंत्र्यामध्ये सहभागी झाले. स्वातंत्र्य म्हणायचे की गुलामाचं कधी नेतृत्व करू नका, जिवंत माणसाचं नेतृत्व करा. आणि त्यामुळं क्रांतिसिंह नाना पाटलांचं कार्य खूप मोठं आहे.